बातमी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी आनंद देणारी। शेतकऱ्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झालाय। यंदा घोषित झालेल्या कर्जमाफीमध्ये गेल्या वेळच्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्यात आलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। IoT बाबत जागतिक संस्थांच्या अंदाजामध्ये भिन्नता दिसून येते। दीर्घ पल्ल्याच्या अंदाजामध्ये कमी अचूकता आहे। कांदा दर, साखर उद्योगाच्या अडचणीने भिजत घोंगडे, केंद्र सरकारचे आश्वासन विरले हवेमध्ये। राज्यामधून बेदाणा निर्यातीमध्ये घट झालेली आहे। उत्पादन घटल्याने देशांतर्गत बाजारपेठेमध्ये चांगले दर मिळत आहे। आले दर महिनाभरामध्ये झाले दुप्पट, प्रति गाडी 500 किलो 45 ते 46 हजार रुपये दर मिळतोय। सवलतीसाठी प्रत्येकाला NCMC कार्ड अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांना मिळणार स्मार्ट पास। कार्डमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक आता सुलभ होणार, पारदर्शक आणि डिजिटल होणार। अकोला परिमंडळामध्ये लागले 3.82 लाख स्मार्ट मीटर, वीज ग्राहकांना मिळाली 1.95 कोटींची सवलत। सतारी येथे तीव्र पाणी टंचाई, रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत लागतात पाण्यासाठी रांगा। हर घर जल योजनेचे काम अर्धवट असून जलवाहिनी फुटल्याने गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला। 53,000 हेक्टर शेतीला मिळणार शाश्वत पाणी, मुख्यमंत्र्यांचा पुढाकार, 198 गावातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलणार। भारताचे कोट्यावधी रुपये वाचणार, भारत UK मुक्त व्यापार कराराला 15 जुलैपासून सुरुवात झालेली आहे। पहिल्या वर्षी 3,400 कोटी रुपयांच्या शुल्क कपातीचा लाभ होतोय। भारतीय उत्पादनांना ब्रिटनमध्ये 99% शुल्कमुक्त प्रवेश, मोठी वाढ अपेक्षित आहे। अमेरिकेसोबतच्या करारानंतर इराण होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार। करारातील काही मुद्दे लीक झालेले असून कोणत्याही निर्बंधाशिवाय तेल विक्रीचा इराणला होणार लाभ। पावसाअभावी कपाशी उत्पादक चिंतेमध्ये सापडलेले आहे। दमदार पावसाची प्रतीक्षा असून सिंचनाच्या आधारे उगवली रोपे, पण पावसाअभावी करपण्याची भीती व्यक्त होते। खत वाटपामध्ये दुजाभावाचा आरोप होतोय। चाहोपट्टा बाजार समितीतील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते। खतासाठी तासनतास रांगा लावण्यात असून चौकशीची मागणी केली जाते। अक्कलकोटमध्ये पावसामुळे नुकसान झालेले असून पत्रे उडाले, शेकडो झाडे उन्मळून पडली। सुदैवाने अनर्थ टळला, नुकसानीच्या घटना घडल्या। बियाणे खतांचा कोट्यावधी रुपयांचा साठा धुडकात पडलेला असून पावसाअभावी बळीराजाची चिंता मात्र वाढलेली आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये 92,000 हेक्टरवरती नियोजन। बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले असून पेरण्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। शासनाचे खरीपासाठी पीक कर्जाचे निर्देश देण्यात आलेले आहे। बँकांचे मात्र नियमांवरती बोट ठेवले जाते। घरगुती ग्राहकांना 24 तास विजेचा दावा केला जातोय। तांत्रिक बिघाडामुळे पडतोय खंड, भारनियमन नसले तरी वीज होते गायब। सौर ऊर्जेच्या वापराने ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा। काय म्हणताय, वर्षभरामध्ये संभाजीनगरकरांनी घेतले 6,855 कोटी रुपयाचे नवे कर्ज, वेळेवरती परतफेड करा आणि सिबिल स्कोअर मजबूत करा। पाणी टंचाईचे संकट गळत असून प्रकल्पातील पाणीसाठा आटू लागलेला आहे। कडा परिसरामध्ये 33 लघु व 7 मध्यम प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे। पेरण्या खोळंबलेल्या असून पाणी टंचाईचे संकट होतंय गड, शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष लागलेले आहे। मशागती करून प्रतीक्षा। शैक्षणिक साहित्यामध्ये 20% दरवाढ झालेली असून महागाईचे सावट, पालकांचे बजेट कोलमडलेले आहे। एका विद्यार्थ्याचा 4 ते 5,000 रुपयांपर्यंत खर्च होतोय। कडक उन्हामध्ये फुलांचे रंग खुललेले असून दरामध्ये वाढ झालेली आहे। उत्पादनामध्ये सुद्धा झाली घट। परतूर तालुक्यामध्ये झेंडू 130 रुपये किलो तर काकडा 500 रुपयांवरती। फुल उत्पादकांना मोठा दिलासा मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यामधील नद्यांची पाणी पातळी पावसाअभावी घटलेली असून उष्णतेच्या तडाख्याने शास्त्री, सोनवणी, मचकुंदी, कोदवली नद्यांची पात्रे आटलेली आहे। कुठे वेटर तर कुठे दुकानामध्ये झुंपले, वर्षभरामध्ये किती बालकामगार सुटले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाल कामगार प्रतिबंधक कायद्याविषयक जनजागृती केली जाते। वर्षभरामध्ये एकाही कारवाईची नोंद नाही। उन्हाच्या झळा आणि पावसाची बाट, शेतकरी बनला चिंतातूर। हवामानाच्या लहरीपणाचा फटका बसतोय। पारा 38 अंशापार गेलेला असून कणकवली जिल्ह्यामध्ये काळजीचे वातावरण। पशुसंवर्धनाला 1.97 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यातील 12,000 पशुपालकांना हा लाभ मिळतोय। अर्ज करण्याचे साईल यांचे आवाहन केले जाते।
जून महिना निम्मा उलटून सुद्धा 3% लागवड झालेली आहे. गेल्या 6 वर्षातील सर्वात कमी पेरणी असून मान्सूनच्या आगमनाबाबत अद्याप सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. केवळ बागायती शेतकऱ्यांनीच केली पेरणी. KYC नंतरच मिळणार PM किसानचा पुढचा हप्ता. KYC न झाल्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. यावलला 100% काम पूर्ण करण्याचे नियोजन. उष्णतेचा फटका बसतोय. होरपडलेल्या केळीचा गुरांच्या चाऱ्यासाठी वापर केला जातोय. उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून चारा टंचाईमुळे गोठ्यांकडे वाटली केळीची वाहतूक. स्मार्ट मीटरची सक्ती बेकायदेशीर ठरणार. महावितरणाच्या मनमानी विरोधामध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. एल निनोच्या धास्तीने सिंचनाला ब्रेक लागलेला असून किनवटच्या जलप्रकल्पांमध्ये अवघा 24.38% जलसाठा उपलब्ध आहे. कर्जमाफीच्या GRची होडी केली. काँग्रेसचे आंदोलन अटी व शर्तीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप केला जातोय. मावसाळा गावचा पाणीपुरवठा 8 दिवसांपासून विस्कळीत झालेला आहे. पाण्यासाठी वणवण केली जाते. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची ग्रामस्थांकडून मागणी केली जाते. खरीप हंगामामध्ये नियोजनबद्ध शेती करा. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. प्रकल्पामुळे धामणीला जीवनदान मिळालेले आहे. उन्हाळ्यामध्ये प्रथमच पाणीदार नदीपात्रामध्ये पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यामध्ये समाधान व्यक्त होते. पन्हाळ्यामध्ये सुद्धा 15% पेरण्या पूर्ण झालेल्या असून खरीप हंगामावरती दुबार पेरणीचे संकट आहे. बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उत्तूरचा सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांना लाभदायी ठरतोय. दिवसा अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होत असल्यामुळे शेतीला नवे बळ मिळत आहे. ऐन पावसाळ्यामध्ये हिरण्यकेशीची पात्र कोरडे झालेले आहे. शेती जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. कोरड्या दुष्काळाचे संकट दिसून येते. इचलकरंजीमधील स्वस्त धान्याच्या 2875 लाभार्थ्यांवरती गडांतर होते. पुरवठा विभागाकडून नोटिसा. पात्र गरजूंनाच लाभ मिळण्यासाठी पडताळणी. चंदनगड तालुक्यामध्ये 21,000 हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. ताम्रपर्णी नदी कोरडी असून शेतीचा पाणी पुरवठा ठप्प झालेला आहे. पिके सुद्धा कोमजलेली आहे. जलाशयातील साठा पाण्यासाठी राखीव आहे. रब्बी आणि हंगामी पिकांसमोर मोठे संकट आहे. मांड ओहोड खपाटीला मृगही चालले कोरडे. शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. दुग्ध व्यवसाय सुद्धा अडचणीत आहे. पाऊस न झाल्यास पाणी टंचाई भेडसावणार. पावसाअभावी कर्जतमध्ये भात पेरण्या संकटामध्ये सापडलेल्या आहे. शेतकरी सुद्धा चिंतेत सापडले. तालुक्यामध्ये 10,000 हेक्टरवरती होणार भाताची लागवड. कमी कालावधीच्या भातवानांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे. बदलत्या हवामानाशी जाऊन घेण्यासाठी रहू पद्धतीचा होतोय वापर. जून महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा अजून सुद्धा कायम आहे. विहिरींची पाणी पातळी खालावलेली असून भात पेरण्या रखडलेल्या आहे. जनावरांसमोर पाणी चाऱ्यांचे संकट आहे. अजून आठवडाभर मान्सूनची प्रतीक्षा आहे. 23 जूननंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता दिसून येते. 25 जून ते 1 जुलै दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणामध्ये चांगल्या स्वरूपाच्या मान्सून पावसाची शक्यता वर्तवली जाते. यानंतर सह्याद्री ओलांडून मान्सून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांच्या भागामध्ये सक्रिय होऊ शकतो. या काळामध्ये अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यासाठी नवे पाणी धोरण. ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. जलजीवन मिशन देखभाल दुरुस्तीसाठी आराखडा तयार करण्यात आला. पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना. ग्रामीण भागातील विविध योजनांचे एकत्रीकरण. जावलीमध्ये पाणीसाठे गाठू लागले तळ. जावलीमध्ये चिंतेचे सावळ. शेतीची तयारी पूर्ण तरी सुद्धा वरुणराजाची दडी. मान्सून लांबल्याने बळीराजा धास्तावलेला आहे. बागायती पाट्यात सुद्धा टंचाईच्या झळा उमटत आहे. हंगामावरती दुष्काळाचे सावट. भुदरगडमधील सर्वाधिक 101 दूध संस्था अपात्र ठरत आहे. गडहिंग्लज, शाहूवाडी, करवीर, पन्हाळा तालुक्यातला फटका बसलेला आहे. जनतेमध्ये जलसाक्षरतेचाच दुष्काळ पडतोय. राज्यामध्ये 17,261 TMC पाणी उपलब्ध असून वार्षिक गरज केवळ 4,000 TMCची. तरीसुद्धा वर्षानुवर्षे बेसुमार वापरामुळे पाणी टंचाई आणि दुष्काळजन्य स्थिती निर्माण होते. दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र 5व्या स्थानी असून 10 वर्षामध्ये दूध उत्पादनात तब्बल 64% वाढ झालेली आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये 166.26 लाख मेगाटनापर्यंत पोहोचले उत्पादन. यंदाच्या खरीप हंगामावरती दुष्काळाची सावट असून एल निनोच्या प्रभावाने शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. 16 जूनपर्यंत 74% पावसाची तूट आहे. पेरण्या रखडलेल्या असून रोहिणी कोरडा गेलेला आहे. मृगही निष्क्रिय. एल निनो संकटाचा सामना करण्यासाठी सतर्कता आवश्यक आहे. दीर्घकालीन नियोजन करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते.
अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण शेतीविषयक अपडेट बातम्या बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.